नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला तांदूळाची भाजी बनवून दाखवते। कुणी कुणी हिला तांदळीची भाजी पण असं म्हणतात। तर भाजी मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुतल्याच्या नंतर चाळणीमध्ये मी पाणी निथळायला ठेवलेलं आहे। तर आता ही भाजी मी लोखंडी तव्यातच बनवणार आहे। भाकरी केलेली आहे आणि त्याच तव्यामध्ये मी ही भाजी बनवणार आहे। तर ते तवा गरमच आहे, त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की लगेच आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं फुललं की एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आपल्याला चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणाचा मी ठेचा केलेला आहे तो घालते। तेही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांद्यासोबतच। तर छान असं कांदा लसूण आणि मिरची चांगली परतून घ्यायची आपल्याला आणि व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर आपण ही भाजी धुवून ठेवलेली पाणी निथळायला ती भाजी घालायची आहे तव्यामध्ये। आणि लोखंडी तव्यामध्ये जर केली ना भाजी तर खरंच खूपच चवीला छान होते। हे आता मी मिक्स करून घेते। भाजी जरा जास्त आहे, एका हातात मोबाईल आहे, एका हातानेच मी दाखवते तुम्हाला, तर व्यवस्थित हलवता येत नाही आहे, समजून घ्या। तरी पण हे व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि ही भाजी निम्मी अर्धी शिजली ना मगच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण भाजी जास्त असल्यावरती आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही, म्हणून भाजी निम्मी शिजू द्या आणि मगच मीठ घाला। आता मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा या भाजीला पाणी सुटणार आहे। हे बघा पाणी सुटलेलं आहे आणि आपली भाजी आपल्याला आता या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे। तर आता एक 2 मिनिटं मी झाकण ठेवते याच्यावरती, म्हणजे भाजी आपली व्यवस्थित शिजेल। झाकण काढलेलं आहे, थोडंसं पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि पाणी आटलं की याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। जाडसर केलेला आहे मी, एकदम बारीक पण नाही। आणि शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर आपल्याला हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर छान असं मिक्स झाल्याच्या नंतर एक 2 मिनिटं पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे। तर बघू शकता मंडळी, मस्त अशी तांदूळाची भाजी आपली तयार झालेली आहे आणि ती पण लोखंडी तव्यामध्ये। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत। धन्यवाद।